या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा संकेतला विचारत असते की नक्की काय घडलं आहे, प्लीज मला सांग, तू खोटं का बोललास. आणि त्यावेळी तो संकेत रडतच म्हणतो की मॅडम मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण मी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं. माझ्या आईबाबांना धमकी देण्यात आली होती. आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. ती विचारत असते की नक्की काय घडलं आहे ते मला सांग, रडू नको आणि घाबरू तर अजिबात नको. आणि मग तो संकेत अक्षराला सांगू लागतो की माझ्या आईबाबांना धमकी देण्यात आली होती की जर मी तुमचं नाव नाही घेतलं तर आम्हाला कोल्हापूरमधून बाहेर काढतील, आणि म्हणून मग मी काल सगळ्यांसमोर तुमचं नाव घेतलं, खोटं बोललो. तर अक्षरा विचारत असते की हे सगळं तुला नक्की कोणी करायला सांगितलं होतं. आणि त्यावर तो मुलगा घाबरतच सांगतो की दुर्गेश्वरी मॅडमने. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते. तर दुसरीकडे त्या संकेतचे बाबा काही सामान घेऊन घरी आलेले असतात. त्याची आई त्यांना विचारत असते की हे सगळं काय आहे, आधीच आपल्याकडे जास्त पैसे नाही आहेत, तुम्ही त्यात असं सामान का घेऊन येत आहे. आणि त्यावर ते आनंदाने सांगतात की अगं हे सगळं अधिपती सरकारांनी पाठवलं आहे आपल्या संकेतसाठी, त्याच्या शिक्षणामध्ये कशाचीही कमतरता पडू नये म्हणून. आणि ते ऐकून त्याच्या आईलासुद्धा खूप आनंद होतो. ते दोघेजण म्हणत असतात की खरंच अधिपती सरकार गोरगरिबांना खूप मदत करतात, कशाचीही कमी पडू देत नाही. यापुढे आपण सुद्धा त्यांना मदत करायची, ते जे सांगतील ते ऐकायचं. परंतु त्यांचं बोलणं सुरू असतानाच दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती त्या दोघांना पैसे दाखवत म्हणते की बघा, लक्ष्मी स्वतःहून तुमच्याकडे चालत आली. तर ते दोघेजण तिला विचारत असतात की ताई, आता तुम्ही ते कशासाठी आला आहात, काय काम आहे. तर दुर्गी म्हणत असते की काही नाही, आता तुम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि त्या मास्तरनीच्या विरोधात तक्रार करायची. आणि ते ऐकून हे दोघेही जण खूप घाबरतात आणि दुर्गीला नकार देतात. दुसरीकडे अक्षराचे बाबा बाजारात जाण्यासाठी निघालेले असतात. आई त्यांना सामानाची यादी देते आणि सगळं काही लक्षात ठेवून आणायला सांगते. तर ते विचारत असतात की बाळांचे पोस्टर कशाला हवे आहेत. तर आई म्हणत असते की आपल्या अक्षूसाठी, तिला शाळेमध्ये खूप ताण आहे, निदान घरी आल्यावर तरी तिने आनंदी प्रसन्न राहायला हवं. आता आपल्यालाच तिच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्यावर बाबा म्हणतात की ठीक आहे, तू काही काळजी करू नको. पण तितक्यात त्यांना त्या मदनचा कॉल येतो. मदन त्यांना विचारत असतो की तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्लीज मला भेटू शकता का, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अक्षराचे बाबा म्हणतात की ठीक आहे, मी आत्ता बाजारात जाण्यासाठीच निघालो आहे, तू तिकडेच ये. त्यावर तो देखील हो म्हणतो आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. इकडे अक्षरा त्या संकेतला विचारत असते की काय म्हणतोयस तू, तुला खरंच दुर्गेश्वरी मॅडमने हे सगळं करायला सांगितलं का. आणि त्यावर तो मुलगा रडतच म्हणतो की हो मॅडम, दुर्गेश्वरी मॅडमनेच मला आणि माझ्या आईबाबांना धमकी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला कामावरून काढून टाकू आणि कोल्हापूरमधून सुद्धा हकलून देऊ. आमचं हातावरचं पोट आहे, जर कामच नसेल तर आमच्याकडे पैसे तरी कसे काय येणार. माझे आईबाबा खूप घाबरले होते आणि म्हणूनच नाईलाजाने आम्हाला हे सगळं करावं लागलं. आणि हे ऐकून अक्षरा तर खूप चिडते. दुर्गेश्वरी इतक्या खालच्या थराला जाईल यावर तिचा विश्वासच बसत नाही. तर तो संकेत तिला म्हणत असतो की मॅडम मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तुम्ही आम्हाला शिकवलं ना की कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून जायचं नाही, त्याचा सामना करायचा. मी मात्र घाबरून गेलो आणि तुमचं नाव घेतलं. तर अक्षरा त्याला समजावत म्हणत असते की बाळा, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे, तू परिस्थितीमुळे असं वागलास, तू स्वतःला दोष देऊ नको. आणि मी तुझ्यावर अजिबात रागवलेली नाही आहे. मात्र त्या मुलालाच खूप वाईट वाटत असते. तो हात जोडून पुन्हा एकदा अक्षराची माफी मागतो. तर अक्षरा म्हणत असते की तू माझं एक काम करशील का, आत्ता मला हे जे काही सांगितलं ते पुन्हा सगळ्यांसमोर सांगशील का. पण ते ऐकून संकेत घाबरून म्हणतो की नाही मॅडम, मला माफ करा, मी हे सगळ्यांसमोर नाही बोलू शकत, कारण जर हे दुर्गेश्वरी मॅडमला कळलं तर मग त्या आम्हाला इथून हकलून देतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, तू कोणाला काही सांगू नको, मी सुद्धा काही बोलणार नाही. आणि मग ती त्याला वर्गात जायला सांगते. दुसरीकडे दुर्गी संकेतच्या आईबाबांना पैसे देत असते आणि म्हणत असते की आलेल्या लक्ष्मीला असा नकार देऊ नये, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, त्या मास्तरनीच्या विरोधात तक्रार करायची. पण ते दोघेजण स्पष्टपणे नकार देतात. दुर्गी विचारत असते की का नकार देताय तुम्ही, तुम्हाला अजून पैसे हवे आहेत का, हवं तर तसं सांगा.
पण ते दोघेजण म्हणतात की नाही ताई, आम्हाला पैसे नको आहेत. आम्हाला अधिपती सरकारांनी सांगितलं आहे की तुम्ही मास्तरीणबाईंच्या विरोधात तक्रार करायची नाही. आणि ते ऐकून दुर्गी तर खूपच घाबरते. ती विचारत असते की खरंच तुम्हाला अधिपतींनी हे सांगितलं आहे का? त्यावर ते लोक म्हणतात की हो, हवं तर आम्ही त्यांना फोन करतो. कालच त्यांनी आम्हाला सांगितलं की तक्रार वगैरे काही करायची नाही आणि आज येऊन तुम्ही म्हणताय की तक्रार करा. नक्की काय चाललं आहे? पण एक गोष्ट नक्की की आम्ही त्यांना सांगितल्याशिवाय काही करणार नाही. आणि मग ते लोक अधिपतीला कॉल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुर्गी घाबरते आणि त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेते. ती म्हणत असते की मी तर फक्त तुमची गंमत करत होते. मी चेक करायला आले होते की तुम्ही नक्की काय निर्णय घेतला आहे ते. आणि मग त्यानंतर ती त्या लोकांना घाबरूनच सांगते की तुम्ही तक्रार वगैरे काही करू नका आणि अधिपतींना तर अजिबात सांगू नका की मी इथे आले होते. यापुढे तुमचा आणि माझा काही संबंध नसेल. आणि ती पटकन तेथून बाहेर पडते. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये असतो. ओंकार देखील त्याच्यासोबतच असतो. तो अधिपतीला सांगत असतो की त्या दिवशी वहिनी आपल्या फॅक्टरीमध्ये आल्या होत्या आणि त्याचवेळी आपल्याला अजून एक खूप मोठी ऑर्डर आली. खरंच वहिनींचा पायगुण खूप चांगला आहे. आणि ते ऐकून अधिपती काहीच उत्तर देत नाही. तर ओंकार म्हणत असतो की काय झालं भावा, तुला वाईट वाटलं का? पण अधिपती म्हणतो की नाही रे, तू खरं तेच बोलला. आणि मग त्यानंतर तो अक्षराविषयीच बोलू लागतो. त्याला तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. दुसरीकडे अक्षरा घरी आल्यानंतर संकेतने तिला जे काही सांगितलेले असते ते सगळं ती आईला सांगते. आणि त्या दुर्गीने इतकं सगळं केलं हे ऐकून आईसुद्धा चिडते. ती म्हणत असते की त्या भुवनेश्वरी मॅडमबद्दल तर मी ऐकलं होतं, पण त्यांची ही बहीण तर त्यांच्यापेक्षासुद्धा वरचढ निघाली. तर अक्षरा म्हणत असते की त्यांचं काही नाही गं, भुवनेश्वरी मॅडम जे सांगतील त्या फक्त त्या करत असतात. या सगळ्याच्या मागे त्या भुवनेश्वरी मॅडमचंच डोकं आहे. तर अक्षराची आई म्हणत असते की अगं पण त्या तुला इतका त्रास का देत आहेत? काय हवं आहे त्यांना नक्की? का तुझी अशी बदनामी करतायत? तर अक्षरा म्हणत असते की आई, कारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव आहे. मात्र मी आत्तापर्यंत त्यांना त्यांच्या कारस्थानांमध्ये यशस्वी होऊ दिलं नाही आणि यापुढे सुद्धा होऊ देणार नाही. मात्र आई म्हणत असते की तू ना या सगळ्यापासून लांबच राहा. आणि मग त्यानंतर अक्षराचा मूड ठीक व्हावा म्हणून ती तिला सांगते की तू आता पटकन डोळे बंद कर, तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. दुसरीकडे अधिपती आणि ओंकार अक्षराविषयी बोलत असतात. ओंकार अधिपतीला सांगत असतो की भावा, तू एकदा वहिनींसोबत बोल, तुमच्यातील गैरसमज तुम्ही दूर करा, तुझ्यापुढे सगळं आयुष्य पडले. मात्र अधिपती म्हणत असतो की आता मी एकदम शांत राहणार आहे, डोक्याला जास्त ताप करून अजिबात घेणार नाही. आणि ते ऐकून ओंकार त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मग अधिपती ओंकारला त्याने आणि अक्षराने जे जे स्वप्न बघितलेली असतात त्यांविषयी सांगू लागतो. तो म्हणत असतो की ओंक्या, मला ना एक मुलगी हवी होती, अगदी मास्तरीणबाईंसारखीच गोड परी. आणि मग त्यानंतर त्याला त्याचं आणि अक्षराचं बोलणं आठवू लागतं आणि तो त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. दुसरीकडे अक्षरा आईने आणलेले लहान बाळांचे पोस्टर बघते आणि ते बघून ती खूपच खुश होते. ती देखील आईला सांगू लागते की आई, मला अशीच लहान गोड मुलगी हवी आहे. तर आई विचारते मुलगी का? तर अक्षरा म्हणत असते की अधिपतींना लहान मुली खूप आवडतात. ते सतत हेच म्हणत असतात की मला अगदी तुमच्यासारखी गोड मुलगी हवी आहे. आणि मग ती देखील अधिपतीच्याच आठवणींमध्ये हरवून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराची आई अक्षराला सांगते की तुझं सुख अधिपतींसोबतच आहे. जर त्यांनी भुवनेश्वरी मॅडमला आई मानले तर तुला देखील त्यांना सासू मानावंच लागेल. तू जा तुझ्या सासरी. मात्र दुसरीकडे तो मदन अक्षराच्या बाबांना म्हणत असतो की काही झालं तरी पुन्हा अक्षराला त्या अडाणी माणसाच्या घरी पाठवू नका. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.